नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहणार आहोत. आबा सरोजला सांगतात मंगळागौरीचे आमंत्रण देण्यासाठी तू कला आणि नयनाच्या आईला फोन कर. पण ती लगेचच नकार देते. मी हिला सून मानत नाही, मला अजिबात इंटरेस्ट नाही हिची मंगळागौर करण्यामध्ये आणि मी आमंत्रण देणार नाही असं म्हणून ती निघून जाते. आता आमंत्रण द्यायला आबा रोहिणीला सांगतात तुझी ही बहीणबाई आहे, आता तू आमंत्रण दे. तेव्हा ती म्हणते हो नक्कीच देईन मी आणि त्यांना आग्रहाचं आमंत्रण देईन. तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत आहे. आता यांची चांगली जिरवते म्हणत ती नवीनच डाव साधणार आहे. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की ती लगेचच रूममध्ये गेल्यानंतर फोन करते. फोन करून संगीताला सांगते की आमच्याकडे मंगळागौर पूजायला काय काय लागतं काय काय नाही आणि तुम्ही मुलीकडचे म्हणून तुम्ही काय काय वस्तू आणायच्या आणि काय काय नाही सगळं काही ती सांगू लागते. इतक्या महागड्या वस्तूंचे आणि इतक्या गोष्टींचे नियम वगैरे सांगितल्यानंतर इकडे संगीताला तर टेन्शनच आलं. पण हिची लिस्ट काही कमी करायला तयार नाही. रोहिणी तिच्या संगीताला खूपच घाबरवत असते. आमच्याकडे हे लागतं ते लागतं असं आहे अशी पद्धत तशी पद्धत असं म्हणता 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 इतक्या वस्तू इतके कपडे लत्ते इतके मानपान सगळं काही सांगते. आता हे मानापानाचं काय करावं म्हणून संगीताला टेन्शन येतं. ती फोनवरती तर सगळ्या गोष्टीला हो हो म्हणत असते. पण आता घरामध्ये पैशाची आबळ आहे. घरात किराण्यालाही पैसे नाही. इकडून तिकडून कसे तरी पैसे जमवले. आता पुढे कसं करावं म्हणून तिला टेन्शन येतं आणि ती त्या वेळेला वेळ काढण्यासाठी संगीता प्रत्येक गोष्टीला होकार देत देत जाते. रोहिणी सगळ्या गोष्टींची जवळजवळ मोठी अशी लिस्टच तिला सांगून देते आणि एवढं सांगितल्यानंतर नक्की या हां वेळेत या असंही आमंत्रण आग्रहाचं देते आणि फोन ठेवते. आता बघतेच मी हिच्या आईला ही कशी मदत करते. मदत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी लगेच सरोज वहिनीला जाऊन सांगेल की तुझी सून बघ तिच्या आईला कसे पैसे पुरवते कशा वस्तू पुरवते. तिचा वेगळा डाव. पण आता पुढे काय होणार. इकडे मंगळागौरीची तयारी करायची म्हणून कला रजनीला मदत करत असते. पण तिथे आद्वैत येतो. आद्वैत म्हणतो आता आपल्याला अर्जंटली मीटिंगसाठी जावं लागेल, प्लीज काकी तू पुढचं बघशील का. मग काकी म्हणते अरे वा माझ्या अंगावर काम सोडून तुम्ही चालली नवरा बायको ऑफिसला, हे भारी आहे. तेव्हा रजनी काकू हसते आणि म्हणते हो हो नक्की जा तुम्ही. इकडे मात्र संगीताने तर आथरूनच घातलेलं असतं. आता कुठून एवढे मानापानासाठी पैसे आणू कपडे लत्ते सगळं काही काय करू मंगळागौरीसाठी मुलींच्या म्हणून टेन्शन येतं आहे तिला. मुलींच्या घरी जर मंगळागौरचं चांगलं साग्रसंगीत केलं नाही तर त्यांना आयुष्यभर पहिली मंगळागौर कशी झाली म्हणून टोमणे मारत राहतील. आता काजल तिला विचारते काय झालं आहे आई, तू जेवलेली पण नाहीस, काय झालं आहे, तू कसल्या टेन्शनमध्ये दिसते, झोपलेली का आहे. तेव्हा ती म्हणते काही नाही गं, थोडंसं डोकं दुखत होतं म्हणून मी झोपली होती. पण नक्कीच काहीतरी झालं आहे म्हणून ती सारखी विचारत असती. पण काहीच सांगत नाही संगीता तिला. नक्कीच काहीतरी गडबड आहे हे तिला जाणवत असतं. पण दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला कामावरती जाते आणि तिकडे जाऊन मग दिवसभर राब काम केल्यानंतर रोहन तिला म्हणतो इथे बस मला तुझ्यासोबत हिशोब वगैरे करायचा आहे. बघता बघता आपल्या इतक्या सगळ्या पेंटिंग्स विकल्या गेल्या आणि त्याचं कमिशन तुला द्यायचं राहिलं, ते कमिशन मी तुला देतोय. ती नकार देत असते. पण तो म्हणतो नाही आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे इतके इतके पैसे तुझे होतात, तुझे पैसे घे, मला हिशोबाला क्लिअर राहायला आवडतं असं म्हणत सोहम सगळे काही तिचे पैसे तिच्या हातात देतो. तिला मदत करण्यासाठी त्याने हा एक डाव केला होता. ती अशी सरळ हाताने मदत घेणार नाही हे त्याला ठाऊक होतं. मग तो तिला पैसे देतो आणि मग निघून जातो. तू घरी जाशील, मी जातोय माझ्या घरी असं सांगतो आणि जातो. इकडे मात्र काजलला फार आनंद होतो. जितक्या महिनाभर काम केल्यानंतर जितके पैसे येणार नाही तितके पैसे तिला एका दिवसात मिळाले. पगारा एवढे भरगच्च पैसे तिला पेंटिंग विकल्याच्या मोबदल्यात मिळाले नाही. तिलाही फार आनंद होतो. ती आनंदाने घरी जाते. घरी जाऊन तिच्या आईलाही मनातली गोष्ट विचारत असते काय झालं आहे, मी सकाळपासून काल रात्रीपासून तुला बघते, तू काहीच मला सांगत नाही. अगं मी आता मोठी झाली आहे कलाताईसारखी, मीही हुशार आहे, आता तुझी मदत मी नक्कीच करू शकते, सांग ना पण काय झालं आहे. पण ती सांगत नसते. तेव्हा मग काजल रागा भरते आईवरती, सांगणार आहेस की नाही, मग मी जाऊ. मग तिला सांगू लागते अगं त्या नयनीच्या सासूचा फोन आला होता, त्यांनी तिकडे मंगळागौरीची प्लॅनिंग केली, मंगळागौरीला काय काय मानपान लागतं असं सगळं चालू होतं आणि मानपाण्याला त्यांनी खूप मोठी लिस्ट सांगितली आहे. आता मला टेन्शन आलं आहे, पैसे कुठून आणू एवढे सगळे. तेव्हा लगेचच काजल म्हणते आई तुला मी एक गोष्ट सांगते, आज मी इतके पैसे कमवले पण एवढे पैसे तू कुठून कमवले असं म्हटल्यानंतर संगीता तिच्यावर खूप चिडते.
काही चुकीचं काम तर केलं नाहीस ना बाळा. तेव्हा ती सांगू लागते, अगं मी पेंटिंग्स विकल्याच्या कमिशनमध्ये मला इतके पैसे मिळाले. पण पेंटिंग विकल्या तरी कोणाच्या? सोहमच्या. अगं त्या चांदेकरांच्या नादी लागू नको, त्यांच्यापासून 4 हात लांब राहा. पण ती म्हणते, अगं आई मीही त्याला मदतच केली, त्या मदतीच्या बदल्यात मला कमिशन म्हणून त्याने एवढे पैसे दिले आहे आणि मी माझ्या कष्टाचे पैसे आहे अगं, खरंच त्यांच्याकडनं मागितले नाही. तेव्हा संगीता तिचं कौतुक करते, खर्चामध्ये तुझी मदत व्हावी म्हणून तू किती कष्ट करते बाळा. चल आता ते पैसे ती तिच्या आईच्या हातावर देते आणि तुला काय मानापानाचं घ्यायचं असेल ते सगळं काही घेऊन ये बरं, पण रडत बसू नको इथे. इकडे मात्र रोहिणी सरोजचे कान भरण्यासाठी घाईघाईने आलेली असते. ती सांगू लागते की मी एक युक्ती काढली आहे कलाच्या आईला आणि कलाला धडा शिकवण्यासाठी. मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे मंगळागौरीसाठी काय काय लागतं, मान पान सगळं काही, मोठी अशी भरगच्च लिस्ट दिली. आता बघू त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येत आहे आणि ती तिच्या मुलींकडं नक्कीच मदत मागेल. कलाने जर पैसे तिच्या आईला दिले तर आपल्याला लगेच कळेल. आपलेच पैसे घेऊन आपला मानपान करणार असेल तर आपल्याला समजेलच ना. मग आपल्याकडे एक चान्स राहील की कलाला घराबाहेर काढण्याचा. आणि कलाला आरोप लावल्यानंतर आबाही काहीच बोलू शकणार नाही. ही युक्ती आता सरोजला पटते आणि तीही होकार देते त्या सगळ्या गोष्टींना. इकडे सोहम विचारत असतो तू काय करत आहे. तेव्हा ती म्हणते काही नाही, आपलं शॉपिंगला जायचं आहे, आईसोबत शॉपिंग करून आले की मग जरा थोडंसं आराम करल म्हटलं. तेव्हा तो म्हणतो तू उद्या आमच्याकडे नक्की येणार आहेस ना. तर ती म्हणते कशाला. अगं इथे मंगळागौर साजरी होणार आहे तुझ्या बहिणींची, मग तू पण हवीच ना, असं सोहम तिला बोलू लागतो. तेव्हा ती मुद्दा म्हणत असते नाही नाही मी कशाला येणार, माझं कुठे लग्न झालं आहे आणि लग्न झालेल्यांचीच असते ती मंगळागौर, आपण नाही येणार त्या मंगळागौरी मध्ये, असं म्हणत ती नकार देत असते. सोहम तिला म्हणतो प्लीज ये ना माझ्यासाठी तरी. तेव्हा ती म्हणते नाही नाही मी कशाला येऊ, माझं काहीच काम नाही, असं म्हणत ती त्याची टिंगल करत असते. सोहम लगेचच म्हणतो ठीक आहे जशी तुझी इच्छा. त्याचा चेहरा उतरून जातो, बिचारा रडकुंडीला येतो. मग त्याला हसत हसत काजल म्हणते अरे मित्रा येणार आहे मी, तुझी चेष्टा करत होते, बघत होते तुझं काय मत आहे, आपण नक्की भेटूया उद्या संध्याकाळी, असं म्हणत तीही त्याला सांगते. आणि त्याला फार आनंद होतो. नक्की हां, मी खूप छान प्लॅनिंग केली आहे, काय काय करायचं, गेम्स खेळायचे, सगळं काही तो सांगू लागतो. आणि दोघंजणं मग ठरवत असतात कसे कसे गेम्स खेळायचे. आता इकडे संगीता थोडीशी इमोशनल झालेली असते. खरंच तुझ्या पैशांनी खूप मदत झाली, त्या मदतीमुळेच आपण इतके सगळे मानापानाच्या वस्तू घेऊन आलेलो आहे. आणि मला खरंच वाईट वाटतं की आज माझ्या मुलींच्या जीवावर मला हे सगळं करावं लागत आहे. पण काजल तिला समजवते मी तुझा मुलगाच तर आहे ना, आणि तू मला हक्काची समजतच नाहीस का. अगं पण हे सगळं करताना आपण कलाला विचारायला हवं होतं. कलाला जर कळलं आपण इतके मानापानासाठी पैसे खर्चले तर कला नक्कीच मला रागवेल गं. तेव्हा काजल म्हणते आई तू टेन्शन घेऊ नको, मी कलाताईशी फोनवर करून बोलते, हवं तर कलाताई काही आपल्याला रागवणार नाही. पण संगीताला वाईट वाटत असतं जर कलाला ह्या गोष्टींमध्ये काही गोष्टी समजल्या तिला वाईट वाटेल, कारण तिला ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही. पैसे खर्चले, कुठून आले, काय सांगणार तिला. इकडे मात्र आद्वैत त्याच्या आईला भेटायला येतो. आई तू तडकाफडकी निघून आलीस, नंतर तू काहीच बोलली नाही, तुला काय झालं. तेव्हा ती म्हणते खरं तर मला तुझ्या लग्नाबद्दल खूप मोठी मोठी स्वप्न होती, तुझं लग्न व्हावं, असं करावं तसं करावं, पण त्या कलासोबत लग्न झालं आणि सगळं काही माझी स्वप्नातच राहून गेली. मला ती मुलगी अजिबात आवडत नाही. बघता बघता तुमच्या दोघांच्या लग्नाची एवढे वर्ष महिने झाले आणि मंगळागौरचा दिवस आला, मला ना त्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि तूही घेऊ नये असं मला वाटतं. आणि असं म्हणून ती तिथून उठून जाते. आणि आता आद्वैत विचार करतो माझ्या आईला इतकं वाईट वाटतं आणि त्या मुलीसोबत मी कशाला एन्जॉय करू, मलाही तिच्यासोबत पूजा करायची आहे म्हटल्यावर त्यालाही टेन्शन येतं. आणि तोही आता म्हणतो मी जास्त त्या मंगळागौरीत इंटरेस्ट घेणार नाही, कारण त्याच्या आईचाही त्याच्यात जास्त इंटरेस्ट नाही ना. इकडे मात्र कला मंगळागौरीची छान सगळी अशी तयारी करते, मस्त उत्साह वाटेल असं सगळं काही झालेलं असतं. रजनी म्हणते अगं मी इमॅजिनही केलं नव्हतं, पण तू इतकं सुंदर सगळं सजवून ठेवलं आहे, खरंच तू ना खूप हुशार आहे. प्रत्येक सण इतका थाटामाटात साजरा करतेस ना, असं वाटतं एकदम मोठा दिवाळीसारखा सण आहे की काय. तुझ्या हाताला खरंच लक्ष्मी आहे, प्रत्येक ठिकाणी जिथे हात पसरवते तिथे लक्ष्मीच नांदते. सरोज मात्र तोंड वाकडं करते आणि बाहेर जाते. बाहेर जाऊन पाहते तर काय, नयना तिच्या आईशी बोलत असते. तिची आई तिथे आलेली असते मानापानाच्या सगळ्या वस्तू घेऊन आणि त्यांना घालून पाडून सरोज बोलत असते नाही नाही म्हणता म्हणता तुम्ही आमच्या घरात घुसलात, आमच्यात आलात, आता मंगळागौरीचा दिवसही आला आमच्याकडे. तेव्हा आद्वैत तिथे येतो. आद्वैत त्याच्या आईला म्हणतो का बरं तू त्यांचा अपमान करत आहे, त्यांनी तुला काही केलेलं नाही, मग असं नको बोलू ना.
तर सरोज त्याच्यावर रागवते आणि पुन्हा तिथून निघून जाते. घरात आल्यानंतर कलाला मग संगीताचे सगळ्या गोष्टींची पिशवी दाखवावं लागते. कला तिच्यावर फार चिडते, इतके पैसे का खर्चलेस, का बरं? पण तिची आई सांगते मुलींचा मानपान व्हायला हवा म्हणून मी हे सगळं केलं. हे सगळं कलाला अजिबात पसंत नसतं. तेव्हा संगीता तिला समजून सांगते, अगं हे सगळं मानापानाचं व्हायला हवं, कारण असं जर केलं नाही तर मुलीला घरात 4 शब्द ऐकावं लागतात सासरची. तेव्हा कला तिच्या आईला समजून घेते आणि बघता बघता मग सगळे पाहुणे येतात आणि मस्त खेळ वगैरे रंगून झाल्यानंतर पाहुणे निघून जातात आणि कलासोबत पूजेला बसण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा अद्वैत म्हणतो मी माझ्या रूममध्ये चाललं. तेव्हा मात्र कला फार चिडते, तिचा जीवाचा संताप होतो. ती म्हणते हवी तेव्हा बायको करायची, हवी तेव्हा नाही म्हणायचं. आता आबा मला अजिबात ह्या माणसासाठी इथे मंगळागौर पूजायची इच्छा नाही, मी पूजणार नाही असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून जाते आणि ती खोलीत निघून गेल्यानंतर आबांच्या छातीत दुखायला लागतं. आबांची ही अवस्था पाहून अद्वैतला वाईट वाटतं आणि तोही आता त्याच्या चुकीला घाबरतो. मी खरंच चुकायला नको होतं. तो कलाला सांगायला जातो तेव्हा कला म्हणते जेवढी जबाबदारी माझी आहे तेवढीच तुझी आहे. आपल्या दोघांमुळेच हे सगळं घडलं, आबांचा जीव धोक्यात आपल्यामुळेच गेला, आपण एवढा आतेताईपणा दाखवायला नको होता असं म्हणत दोघंही निराश होतात आणि आबांसाठी देवाकडे प्रार्थना करतात की आबांना लवकर बरं वाटू दे. पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.